नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे. त्या बातमीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सिडकोच्या घरांच्या किमतीसह आणि अटींमध्ये येणार शिथिलता. आता येणारी जी अपकमिंग लॉटरी आहे याच्यामध्ये जे सिडको लॉटरीमध्ये जे आतापर्यंत जे विकल्या गेलेली घरे आहेत, जसे की सेक्टर 34, 36, द्रोणागिरी आणि अलीकडेच जे ऑक्टोबर 2024 मध्ये जे 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती, या लॉटरीमध्ये फक्त 10,000 जे विनर आहेत त्यांनीच फक्त कन्फर्मेशन अमाऊंट पुढे म्हणजे कन्फर्मेशन अमाऊंट भरलेली आहे, म्हणजे तेच पुढे आलेले आहेत. बाकीच्यांनी या सिडको लॉटरीमधून आपली माघार घेतलेली आहे. या माघार घेतलेली आहे याच्यामध्ये खूप सारे रिझन आलेले आहेत की जे ईडब्ल्यूएस टाईपची जी घरे आहेत त्या घरांच्या किमती ह्या आणि त्यांचं इन्कम हे कुठेतरी कमी आहे. 48 लाख रुपये जे खारघर सेक्टर 14 बस डेपो बस टर्मिनल ईडब्ल्यूएस चे जे प्रोजेक्ट आहेत तिथे या घराच्या किमती सांगितलेल्या आहेत. म्हणजे ज्यांचं जे आर्थिक इन्कम आणि या घराच्या किमती हे कुठेतरी तफावत आहे. त्यामुळे खूप सारे जे विनर आहेत त्यांनी ह्या सिडको लॉटरीमधून माघार घेतलेली आहे. जसेच की खांदेश्वर, मानसरोवर या ठिकाणी सुद्धा खूप एलआयजी टाईपचे घर आहेत, पण 41 लाख 46 लाख हे पण सुद्धा त्यांना खूप जास्त आहे. त्यामुळे इथे सुद्धा जे सिडको विनर आहेत त्यांनी माघार घेतलेली आहे. वाशी ट्रक टर्मिनलला 1 BHK घराची किंमत 75 लाख रुपये सांगण्यात आले. इथे पण खूप सारे जे विनर आहेत त्यांनी माघार घेतलेली आहे. आता या घरांच्या किमती कमी होणार का, आता ही बातमी आलेली आहे. याच्यामध्ये आपण पूर्ण माहिती कव्हर केलेली आहे की किमतीसह आणि अटी जे शिथिल असतात ते कमी होणार आहेत. आता कोणत्या अटी कमी होणार आहेत, आता येणारी लॉटरी कधी येणार आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाणार. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. आता सिडको जी येणारी अपकमिंग लॉटरी आहे जशी की वाशी, जुईनगर, मानसरोवर, खांदेश्वर, द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा, जे शिल्लक राहिलेली जी घरे आहेत ऑक्टोबर 2024 मध्ये 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये जी याच्यामध्ये जी राहिलेली घरे आहेत जवळपास 16,000 आणि ही जुईनगरची घरे म्हणजे जवळपास 22,000 घरांची जी बंपर लॉटरी निघणार आहेत. आता या बंपर लॉटरीमध्ये आता कोणत्या प्रकारे या लॉटरी काढायची याची पण चाचपणी चालू आहे सिडकोच्या स्तरावरती, की ही लॉटरी काढल्यानंतर याचा लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला, जास्तीत जास्त मिळावा याच्यासाठी ते प्रयत्न करतात. कारण की मागच्या लॉटरीमध्ये ही जी घरे आहेत ही शिल्लक राहिलेली होती आणि ह्या लॉटरीमध्ये आता या घरांच्या किमतीसह आणि जे अटी आहेत ते आता कमी होणार आहेत. आता या घरांच्या किमतीमध्ये कमी होणार आहे, पण आता ज्या मागच्या लॉटरीमध्ये जे जे आंदोलन मोर्चा जे मंत्री महोदयांना पत्रव्यवहार केलेले आहेत या घराच्या किमती कमी होतील का, तर जी बातमी काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. सिडकोच्या घरांच्या किमतीसह अटींमध्ये येणार शिथिलता, गृह विक्री धोरणाबाबत चाचपणीला सुरुवात. शिल्लक घरांच्या विक्रीचा मोठा पेच सिडको समोर उभा ठाकला आहे. त्यामुळे घरांच्या नवीन योजना जाहीर करणे अडचणीचे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर घरांच्या विक्रीसाठी किमतीसह अटी आणि शर्तीमध्ये काही शिथिलता आणण्याचा विचार सिडको करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे सिडकोची जी घरं आहेत जी लॉटरी निघते पण त्याला कमी प्रतिसाद मिळतो. कमी प्रतिसाद काय मिळतो की खूप सारे लोकांच्या कमेंट आहेत, खूप साऱ्या लोकांचे फोन आलेले आहेत की सर आम्ही या सिडकोच्या लॉटरीमधून माघार घेतलेली आहे कारण की माझं इन्कम आणि घराची किंमत ही कुठेतरी तफावत आहे, त्यामुळे मी ह्या घरामध्ये भाग घेत नाही. असे खूप सारे लोकांनी म्हणजे आपापले जे प्रश्न आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत. नवी मुंबईत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने 2017 ते 2019 दरम्यान खारघर, तळोजा, घनसोली, कळंबोली, द्रोणागिरी या भागात उभारलेल्या विविध गृह प्रकल्पातील हजारो घरं ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. अलीकडेच जाहीर केलेल्या 25,000 घरांच्या योजनेतील 8 ते 9,000 घरे ही शिल्लक आहेत. आता जी 24,000 घरांची लॉटरी निघालेली आहे यामधील जे घरे आहेत ते आणखी शिल्लक राहिलेली आहेत. यात सर्वाधिक घरे तळोजा नोडमधील आहेत. या घरांच्या किमती अधिक असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. त्यामुळे अनेकांनी ती घरे नाकारलेली आहे. परिणामी सिडकोची आर्थिक कोंडी झालेली आहे. घरांच्या किमती कमी करण्याच्या सिडकोवर दबाव आणला जात आहे. राज्य शासनाच्या संबंधित विभाग सुद्धा याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे जे जे महाराष्ट्र राज्याचे जे गृहनिर्माण धोरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्वांसाठी घरे म्हणजे येणाऱ्या 5 वर्षात 35 लाख घरे उपलब्ध असणार आहेत. हे त्यांचं अलीकडेच 1 ते 2 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाने गृहनिर्माण धोरण जाहीर केलेलं आहे. त्यांच्या वेबसाईटवरती तो GR पण आलेला आहे, तो पण आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वांसाठी घरे असावी पण घरांच्या किमती सुद्धा कमी असाव्यात जेणेकरून हे सर्वसामान्य जनतेला घेता यावी. यासाठी आता हे नवीन गृहनिर्माण धोरण हे आता हे जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांच्या स्तरावरती हे राबवल्या जात आहे. लवकरच बंपर योजना, काही दिवसात घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
बघा, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, सिडकोच्या घराच्या किमतीसह अटींमध्ये येणार शिथिलता. म्हणजे येणाऱ्या काही दिवसात सिडकोच्या घराच्या किमती हे कमी करण्याच्या याच्यामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सिडको आपल्या आगामी गृह योजनेची आखणी करीत आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की सिडकोचे आता जे घराच्या वाढलेल्या ज्या किमती आहेत, हे आता सिडको कमी करण्याच्या विचारात आहे. कारण की सिडकोच्या घरांना प्रतिसाद लाभत नाही आणि खूप सारे लोक जे लॉटरीमध्ये भाग घेतात, पण ते त्या घराच्या किमती आणि त्यांचे इन्कम यामुळे ते मागे आपला अर्ज मागे घेतात. सिडको आपल्या आगामी गृह योजनेची आखणी करीत आहे. शिल्लक आणि नवीन घरांचा समावेश करून आगामी काळात गृह विक्रीची बंपर योजना आणण्याच्या दृष्टीने सिडको चाचपणी करत असल्याचे समजत आहे. येणाऱ्या मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे वृत्तपत्रामध्ये सुद्धा आलेले आहेत की 15 ऑगस्टला येणाऱ्या काही दिवसात सिडको ही मोठी बंपर योजना आणणार आहेत. आता याच्यामध्ये 22,000 घरांची लॉटरी असणार आहेत. 22,000 घरांच्या लॉटरीमध्ये जी 24,000 घरांच्या लॉटरीमध्ये जी घरे शिल्लक राहिलेली होती त्या घरांचा याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे. आणि जे नवीन घरे बांधली जात आहे, जशी की जुईनगर रेल्वे स्टेशनला लागून EWS LIGची घरे उपलब्ध आहेत, त्याचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याची पण आपल्याकडे जी PDF आलेली आहेत, जसा वेळ मिळाला तसे मी त्याची तुम्हाला व्हिडिओद्वारा माहिती देणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. त्यानंतर नावडे फाटा प्लॉट नंबर 1 प्लॉट नंबर 2 जी पनवेल ते डहाणू वसई विरार जी मेमो ट्रेन धावती, जी तळोजा मार्गे कळंबोली मार्गे जी दिवा आणि कोपर मार्गे वसई विरार जाते, त्या मार्गे एक नावडे फाटा आहे. तिथे पण खूप सारे मोठे घरे बांधण्यात येत आहेत. त्याचा लॉटरीमध्ये सुद्धा समाविष्ट होणार आहे. त्यानंतर तळोजा 28 ची लॉटरी यावेळेस निघालेली आहे. त्यानंतर तळोजा 31 आणि 29 या लॉटरीमध्ये इथे 2 BHK ची घरे उपलब्ध असणार आहेत. त्याचा पण आपण सॅम्पल फ्लॅट जसा आपल्याला वेळ मिळाला तसा आपण बनवणार आहोत. म्हणजे ही बंपर योजना 22,000 घरांची जी लॉटरी आहेत या लॉटरीमध्ये समाविष्ट होणार आहे. आणि जो सिडकोचे विजेते आहेत, जे 2024 मध्ये ज्यांनी हे फॉर्म भरलेले होते, त्यांची खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आले की घराच्या किमती कमी होणार का. तर त्यांच्यासाठी ही बातमी वृत्तपत्रामध्ये आलेली आहे की काही दिवसात घरांच्या किमती कमी करण्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. तुम्ही निश्चिंत राहा. आता ही जर बातमी आलेली आहे वृत्तपत्रामध्ये तर ही बातमी खोटी नसेल. सिडकोच्या स्तरावरती ज्या घराच्या किमती आहेत ते कमी कोणत्या म्हणजे कोणत्या नोटच्या किंवा कोणत्या लोकेशनच्या किती घरं उपलब्ध आहेत आणि त्या घरांच्या लॉटरीमध्ये कमी प्रतिसाद आणि जास्त प्रतिसाद आणि किती टक्के कोणत्या लोकेशनची घरं कमी करणार आहेत, किंवा पूर्ण एक जसे की 14 ते 15 लोकेशनची जी घरे होती त्या लोकेशन वाईज जर एका वेळेस जर पुरेच 15%, 20%, 30% अशी कमी करणार आहे, याची माहिती आता सिडकोच्या स्तरावरती चालू आहे. जशी आपल्याला माहिती मिळेल सिडकोच्या स्तरावरून आपण तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच व्हिडिओ माहिती घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.